हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे. मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते, ते उभे चिरून घेतलेले आहे. 1 टमाटा घेतला आहे, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि अद्रक छान किसून घेतलेले आहे. इथे वाटाणे घेतलेले आहेत मी आणि स्वच्छ हे वाटाणे मी धुवून घेणार आहे. त्यानंतर इथे 1 डब्बा मी तांदूळ घेतलेले आहे. बघा हे आंबेमोहर तांदूळ आहेत मैत्रिणींनो. खूप छान आपल्याला रेसिपी बनवायची, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही. तर हे तांदूळ काय करायचे, आपल्याला ह्या बाउलमध्ये ओतून घ्यायचेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचेत. कारण दुकानातून आपण तांदूळ आणतो, पावडर असती, धूळ असती, त्याच्यामुळे हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत. तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता चांगले. पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान व्हिडिओ असतात माझे, संपूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि खूप सोपे व्हिडिओ असतात. तर पाहू शकता तांदूळ स्वच्छ मी धुवून घेतलेले आहे. तर आपल्याला काय करायचे, आता गॅस का वाढायचे. तर इथे मी गॅस पेटून घेणार आहे मैत्रिणींनो. पाहू शकता. तर गॅस पेटून घेतलेला आहे मी. त्यानंतर इथे कुकर ठेवून घेणार आहे गॅसवर. पाहू शकता अशा पद्धतीने. तो कुकर आपला गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. मी इथे 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल छान तापल्याच्या नंतर तिथे मी 1 चमचा मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी पण छान तडतडली ना, त्यानंतर जिरं टाकून घेणार आहे अर्धा चमचा. पाहू शकता तुम्ही. जिरं आपलं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून देऊया. लसूण तुम्ही ठेचून पण टाकू शकता किंवा पेस्ट करून पण टाकू शकता. तर लसूण छान तेलावर परतून द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचे मी 2 कांदे घेतलेले उभे चिरून ते टाकून दिलेले आहेत आणि कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, कांदा छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे ह्याच्यामध्ये मी टमाटा टाकून घेणार आहे. मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला एक, तो छान बारीक चिरून घेतलेला. तो टमाटा आता मी टाकून देणार आहे. आणि टमाटा पण आपल्याला कांद्यासोबत तेलावर छान परतून घ्यायचा आहे. टमाटा कांदा छान मऊ झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे इथे मी अद्रक टाकून घेणार आहे. बघा अद्रक किसून घेतलं होतं ते टाकून दिले. अद्रकनी कसं भाताला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो. अद्रक तुम्ही नक्कीच टाका. हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची. पाहू शकता कोथिंबीर भरपूर सारी टाका. कोथिंबीर पण छान परतून घ्यायची आपल्याला तेलावर. त्यानंतर इथे मी वाटाणे टाकून घेणार आहे. ओले वाटाणे हे आता वाटाणे मार्केटमध्ये भरपूर येतात. तुम्ही पण असं रेसिपी एक एक वाटाण्याची छान छान बनवू शकता. तर वाटाणे छान तेलावर परतून घेतलेत बघा. वाटाणे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे 1 चमचा मी हळद टाकून घेणार आहे. त्यानंतर इथे बेडगी मिरची पावडर 1 चमचा मी टाकून घेणार आहे. त्यानंतर कांदा मसाला लसूण तो टाकून घेणार आहे 2 चमचे.
मैत्रिणींनो, तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कारण कसं इथे मी गरम मसाला घेतलेला आहे बघा, 1-2 चमचे, छोटे चमचे इथे. आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही. एक चमचा आपण धना पावडर टाकून घेऊया आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आहे. सकाळची घाई गडबडीत किंवा दुपारी तुम्हाला नाश्त्याला भूक लागली तर तुम्ही ही पटदिशी करू शकता. तर आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले, ते तांदूळ ह्याच्यामध्ये आपल्याला आता टाकून द्यायचेत. आणि तांदूळ पण तेलावर छान परतून घ्यायचेत बघा. 1-2 मिनटं तांदूळ छान परतून घ्यायचेत. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही वाटाणा भात करून पहा मैत्रिणींनो, खूप छान होतो. ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा पण टाकू शकता किंवा फ्लावर टाकू शकता, पण मी फक्त वाटाणा टाकलेला आहे. वाटाणा भात खूप मस्त होतो. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, पाणी टाकून घेणार आहे बघा. मी इथे 2 डब्बे पाणी टाकून घेणार आहे. 1 डब्बा तांदूळ घेतलेलं तर डबल पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे, म्हणजे भात आपला एकदम परफेक्ट मोकळा होतो. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने. मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला हे तांदूळ छान मिक्स करून घ्यायचेत. मिक्स करून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो, आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्यात. कुकर थंड झाला की मग मी तुम्हाला भात आपला कसा झालाय ते दाखवते. पाहू शकता कुकर आपला थंड झालेला आहे. तर झाकण खोलून आपण पाहूया आपला भात झालाय का. मस्त असा आपला भात झालेला आहे. तर वरून आपल्याला तुपाची धार टाकायची. 2 चमचे मी इथे तूप टाकून घेणार आहे बघा भातावर. गावरान तूप आहे हे. तुपाने भाताला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो. आणि त्यानंतर आपल्याला वरून कोथिंबीर भरपूर सारी टाकायची बघा. कोथिंबीर, गावरान तूप आणि हे भात छान मिक्स करून घ्यायचा आहे. किती मोकळा फडफडीत झालाय बघा. पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर टाकलं ना मैत्रिणींनो, भात खूप छान होतो. आणि आता खायला पण खूप मस्त लागणार आहे. ह्याच्यासोबत तुम्ही लोणचं किंवा पापड तोंडी लावायला खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, वाटाणा भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान व्हिडिओ असतात माझे, पाहत जा. कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत.